नमस्कार ट्रेडर, कसे आहेत तुम्ही? आजचं मार्केट कसं होतं? ज्या पद्धतीनं मी सांगितलं होतं की मार्केट अपसाईडला खुलेल, त्या पद्धतीनं मार्केट अपसाईडला जरूर खुललं. निफ्टी, बँक निफ्टी और फिन निफ्टी कोणी असं सांगू शकत नाही की मार्केट अपसाईडला खुलेल. एवढं डाऊनफॉल हो. हा, उद्या मार्केट कसं खुलेल तर उद्या पण मार्केट अपसाईडला खुलेल. आपण तीच गोष्ट सांगू शकतो जे पोझिशन बनलेली आहे. कधी कधी ओव्हरनाईटमध्ये काही पण होऊ शकतं, पण मार्केट उद्या थोडं अपसाईडला खुलत. टिकेल न टिकेल हे आपल्याला सांगता येणं थोडं कठीण आहे, पण मार्केट अपसाईडला खुलल उद्या. हे काल मी हे सांगितलं होतं की मार्केट अपसाईडला खुलल, लेकिन मार्केट डाऊन साईडला जाऊन क्लोज होईल. मी मार्केटच्या अगोदरच सांगितलं होतं एक दिवस की मार्केट अपसाईडला खुलल आणि अपसाईड नंतर डाऊन साईडला क्लोज होईल. हा, मध्ये एकदा मार्केट जरूर वर आलं आणि त्याच्यानंतर वापस डाऊन साईडला गेलं. अगोदर मार्केट बुलिश खुललं, नंतर निगेटिव्ह गेलं, परत बुलिश आलं, परत निगेटिव्ह गेलं. मार्केट असंच राहतं, अशाच पद्धतीनं चालत राहणार. उद्या या सप्ताहाची शेवटची तारीख आहे आणि उद्या पाहूया आपण काय होऊ शकतं. जर फिन निफ्टीमध्ये जर सांगायचं झालं तर फिन निफ्टी उद्या मार्केट अपसाईडला खुलेल, म्हणजे 21,040च्या वर मार्केट खुलायला पाहिजे फिन निफ्टी. जर 21,040च्या वर मार्केट जर नाही खुललं तर एक झटक्यामध्ये खाली येईल, ते परत 21,800 21,900च्या आसपास येईल. 21,900ला जर इथं कन्सोलिडेशन झालं तर 21,741 पर्यंत मार्केट खाली जाईल. उद्या जास्त करून पोझिशन बनली जातील पुढच्या हप्त्याची, काय होईल काय नाही. आणि हा, फिन निफ्टी जर वर निघायचा प्रयत्न, जर 21,900च्या वर फिन निफ्टी सस्टेन झाली तर तुम्ही निगेटिव्ह ट्रेड बनू नका, परत अपसाईड ट्रेड बना. आणि खरं जर म्हणायला गेलं तर 21,000च्या वरच अपसाईड ट्रेड बनतोय, पण 21,000पासून जर मार्केट खाली निघाल तर परत आजच्या लो एकदा लावायचा प्रयत्न करेल मार्केट. हां, बँक निफ्टीमध्ये जर पाहायचं तर काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये? बँक निफ्टी उद्या 21,400च्या वर खुलायला पाहिजे. जर इथून पाहायला गेलं तर हे कमीत कमी 350 पॉईंट वर आहे, हे खूपच वर आहे. जर नाही खुललं याच्या वर तर मार्केटमध्ये अजून प्रेशर राहील, कारण खाली खुलल्यानंतर मार्केटचा जो ट्रेंड हा निगेटिव्ह आहे. पाहत राहा तुम्ही, मार्केटचा ट्रेंड हा निगेटिव्ह आहे, लोअर लो मारत राहिले. जर ते इथं खुललं तर ते परत खाली येईल आणि नंतर वर जाईल. जर इथं खुलून कन्सोलिडेशन केलं आणि वर निघालं तरच वर जाईल. पण आता ते खाली आलेले आणि मेन सपोर्ट तोडून खाली आलेले 21,370चा जो लो होता हा मेन तोडून खाली आलेले, कारण याच्यावर त्यांनी 1 2 3 वेळा त्याने सपोर्ट घेतला, 4 वेळा पण बाउन्स झालं, पण तिथून ते खाली क्रॅक झालेले. जर हे 47,400ला एकदा टच करायला ते जाईल मार्केट. माझ्या अंदाजानुसार हे जायला पाहिजे 47,400ला, आणि त्याच्यानंतर ते ठरवर खाली जायचं का वर जायचं. जर त्याच्यानंतर ते रिजेक्शन आलं तर परत लोअर लो टेस्ट करायला येईल 47,000, मग 600च्या आसपास आहे परत लो, आणि त्याच्यानंतर खाली जर निघालं तर 46,500 डायरेक्ट खाली, मग जाणारच मार्केट तिथपर्यंत, कारण मार्केटचा अजून निगेटिव्ह ट्रेंड चालू आहे. जर पाहायला गेलं तर निफ्टीमध्ये जर सांगायला गेलं तर निफ्टी 22,000च्या खाली क्लोज झालेली. आज 22,000च्या खाली क्लोज होण्यात यशस्वी ठरले, त्याच्या वर जाऊ नाही शकले. 22,000च्या वर निफ्टी उद्या ओपन होऊ शकते, 22,100च्या वर. आणि जर इथून परत मार्केटने जर करेक्शन दिलं तर खाली 22,000, नंतर 22,900 आणि त्याच्यानंतर 22,780 इथपर्यंत खाली जाऊ शकतं. जर 22,100च्या वर कंटेन राहायला लागला आणि 22,100च्या वर निघाल तर तुम्ही निगेटिव्ह ट्रेंड बनू नका. मग याच्यानंतर तुम्हाला थोडा पॉझिटिव्ह ट्रेंड बनवावा लागेल, मग मार्केट वर निघेल. आज जर ऑप्शन चेन पाहिजे गेलं तर ऑप्शन चेनमध्ये आज असं काही सापडणार नाही आहे, कारण निफ्टीची काही एक्सपायरी झालेली. बँक निफ्टीमध्ये आपण पाहूया. बँक निफ्टीमध्ये जर पाहायला गेलं तर जे कॉल रायटर आहेत हे पाहू शकता आपण. कॉल रायटर झालेलीच नाही आहे कॉल रायटिंग इन द मनी. एक ठिकाणी आहे 47,000ला कॉल रायटिंग आहे, आणि बँक निफ्टी 47,000च्या आसपासच क्लोज झालेले आहे बघा. 47,070च्या आसपास क्लोज झालेले, लेकिन इन द मनी जाऊन नक्कीच बँक निफ्टीमध्ये इन द मनी पार 47,500, बापरे, 47,500, 48,000 इन द मनी, 48,000 पुट रायटिंग आहे. म्हणजे कॉल रायटिंगला वाटते की मार्केट खाली आता जाणार नाही, पुट रायटरला वाटतं की मार्केट आता वर जाईल. हा पूर्ण डाटा बुलिश आहे.
हे लक्षात घ्या. पण हाच डाटा उलटा होऊ शकतो. जर मार्केट खाली खुललं आणि मार्केट सस्टेन व्हायला सुरुवात झाली तर क्विक हे माणसांचा स्टॉप लॉस हिट होईल, मग यांना पळावंच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. पण मार्केट आता थोडा बुलिश आहे आणि मार्केट थोडंसं वर जाऊ शकतं, हे थोडं लक्षात घ्या. त्यानुसार ट्रेंड करा आणि ट्रेड करा. ट्रेंडलाच ट्रेड करा तुम्ही. जर तुम्ही ट्रेंडच्या विरुद्ध जाऊन ट्रेड केलं तर जमणार नाही. तुम्ही जर मार्केट बुलिश जायला लागलं तर क्वांटिटी कमी मारायची, मार्केट बेरिश जायला लागलं तर थोडं क्वांटिटी वाढू शकता. लेकिन प्राइस ॲक्शन तुम्हाला दिसली पाहिजे. जर तुम्ही प्राइस ॲक्शनला फॉलो नाही केलं तर मग गडबड होते आणि मग तुम्ही कसं काय ट्रेड करणार, लक्षात घ्या. आणि उद्या मार्केट ओपन वर होईल, त्याच्यानंतर मी सांगण्याचा प्रयत्न करेल की मार्केट सस्टेन करते की नाही. आज मी सांगणार होतो मार्केट सस्टेन करणार आहे, पण माझी नाईट शिफ्ट असल्यामुळे मी झोपलो, त्यामुळे थोडं जमलं नाही. ओके, तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, टेक केअर, बाय बाय. आणि जरा पाच जा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला पुढचं काही कळणार नाही. ओके, टेक केअर, बाय.